नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाटीईटी 2013 ते 2025 या काळामध्ये सामाजिक शास्त्र विषयामधले इतिहासाचे जे 175 प्रश्न आलेले होते, तर त्याचं विश्लेषण आपण हे घेत आहोत। त्यातला हा दुसरा भाग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। यामध्ये लक्षात ठेवा की आजचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे प्राचीन वैदिक संस्कृती, 1857 स्वातंत्र्य युद्ध आणि त्याच्या काळामध्ये केलेलं नेतृत्व, त्याचबरोबर जागतिक सागरी मोहिमा आणि त्यांचा शोध, आंतरराष्ट्रीय करार, मराठी संस्कृत साहित्य आणि हडप्पा संस्कृती आणि मौर्य काळ याच्या संदर्भाबद्दलचे असणारे जे 20 प्रश्न आहेत, तर त्या संदर्भाबद्दलची चर्चा आपण करूया। गटात न बसणारा शब्द ओळखा। वय्य, चर्मण्णा, कारमार आणि नाव्य। तर लक्षात ठेवा गटात न बसणारा शब्द आहे नाव्य। आता लक्षात ठेवा की तो नाव्य हा, कारण नाव्य हा शब्द गटात बसत नाही। त्याचं कारण असं आहे की कारमार म्हणजे काय, तर तो लोहार, त्याच्यानंतर चर्मण्णा म्हणजे काय, चर्मकार, वय्य म्हणजे विणकर, आणि हे सर्व शब्द हे कशामध्ये आहेत, ऋग्वेद काळामधल्या व्यवसायाचं प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत, म्हणून हे एक वेगळे पण सांगतात। तसं प्राचीन व्यवसायामध्ये जर बघितलं गेलं तर लक्षात ठेवा तक्षा म्हणजे काय, तर वैदिक काळामध्ये सुतारकाम करणाऱ्याला काय म्हटलं जातं, तक्षा म्हटलं जातं, किंवा तक्षा हा रथ तयार करण्याचं काम करतो, हे त्याचं मुख्य काम होतं। इतर कलाकारामध्ये जर बघितलं गेलं की कुंभ म्हणजे कुंभार, हे अनेक कारागीर जे ग्रामीण अर्थव्यवस्थेचं मुख्य आधारस्तंभ होते। हे का ओळखले जातात, तर या कारागिरांचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आदरपूर्वक घेण्यात आलेला आहे, म्हणजे ते त्या काळातले एक तांत्रिक प्रगती हे आपल्याला त्या काळामध्ये दर्शवते। आता लक्षात ठेवा की योग्य जोड्या जुळवा। तर कुंवरसिंह कुठले आहेत, बिहारचे आहेत। बेगम हजरत महल कुठले आहेत, लखनौच्या। तात्या टोपे कुठले आहेत, तर ते झाशी म्हणून आपल्याला उल्लेख करतायत। त्यामुळं 1 नंबर अ ब, 2 अ आणि 3 क म्हणून आपल्याला उल्लेख करतायत। लक्षात ठेवा की हे जे जोड्या अचूक त्याच्यातूनच जुळतात। आता लक्षात ठेवा की 1857चं झालेलं जे बंड आहे, तर ते बंड काही एका विशिष्ट कारणामुळे सुरू झालं नाही। राजकीय कारण, सामाजिक कारण, आर्थिक कारण, धार्मिक कारण, लष्करी कारण आणि तात्कालिक कारण यानुसार हे सुरू झालं। आता एक लक्षात ठेवा की 1857चं झालेलं जे बंड आहे, तर ते बंड संपूर्ण भारतामध्ये विस्तारलेलं नव्हतं, तर ते हे उत्तर भारत केंद्री म्हणून तुम्हाला दिसतं। म्हणजे इथं मेरठ आहे, दिल्ली आहे, लखनौ आहे, ग्वाल्हेर आहे, झाशी आहे, कानपूर आहे, कालपी आहे, रांची आहे, अशा पद्धतीचा आपला फिरोजाबाद आहे। ही आपल्याला त्या काळामध्ये ही मुख्य केंद्र म्हणून उल्लेख करता येईल। आणि त्याचंच नेतृत्व, एक गोष्ट लक्षात ठेवा की बिहारचं नेतृत्व हे बिहारमध्ये हा कुंवरसिंह हे काय वयाच्या 80व्या वर्षी जमीनदार होते, आणि आपली जमीनदारी जाते या भीतीपोटी हे त्यांनी त्या काळामध्ये काय केलं होतं, उठावामध्ये सहभागी झाले। लखनौमध्ये बेगम हजरत महल जे आहेत, ते म्हणजे बिर्जिस कादिर हा वयाच्या 14व्या वर्षी त्याला गादीवर बसवलं, आणि त्यांनी काय केलं, उठावामध्ये उडी टाकले, असं एक आपला उल्लेख करता येईल। कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे आहेत, यांनी उठावाचं नेतृत्व केलं। म्हणजे लक्षात ठेवा बिहारमध्ये विशेषतः कुंवरसिंह यांनी नेतृत्व केलं, लखनौमध्ये बेगम हजरत महल यांनी उठावाचं नेतृत्व केलं, कानपूरचं नेतृत्व हे नानासाहेब पेशवे यांच्या नेतृत्वाखाली केलं, आणि झाशीचं नेतृत्व हे मूलतः राणी लक्ष्मीबाई यांनी केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल। आता लक्षात ठेवा की 1857चा उठाव केवळ एका भागापुरता मर्यादित नव्हता, तर उत्तर भारतातल्या विविध संस्थानिक आणि सामान्य जनतेने एकत्रितपणे ब्रिटिशांविरुद्ध दिलेला एक शेवटचा लढा, असा एक उल्लेख आपल्याला त्याच्याबद्दलचा करता येईल। आणि खानदेशमध्ये खरजाल सिंग आणि साताऱ्यामध्ये रंगो बापूजी गुप्ते यांनी नेतृत्व करण्याची भूमिका घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल। आता लक्षात ठेवा की 1857च्या स्वातंत्र्याशी संबंधित घटनाचा योग्य कालानुक्रम लावा। म्हणजे मेरठमधला उठाव, दिल्लीवरचा ताबा, कानपूरचा लढा आणि झाशीचे लढा। तर ह्याच्यामध्ये अ ब क ड म्हणजे हा क्रम बरोबर आहे। म्हणजे मेरठला पहिल्यांदा उठाव झाला, त्याच्यानंतर दिल्लीचा ताबा घेतला, त्याच्यानंतर मग पुन्हा कानपूरचा लढा झाला, आणि शेवटच्या टप्प्यामध्ये झाशीचा पाडाव केलाय। त्याच्या कालखंडाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर लक्षात ठेवा 10 मे 1857ला काय झालं होतं, मेरठमध्ये उठाव झाला होता। त्याच्यानंतर 12 मे 1857ला म्हणजे मेरठमधलं सैन्य हे 11 मेला म्हणजे 12 मेला समजा 13 मेला इथं काय झालं होतं की दिल्लीमध्ये आलं होतं, आणि बहादूर शाह जफर
हा देखील काय झाला होता, चकिंग झाला होता की आता नेमकं याचं काय करायचं. त्याच्यानंतर 5 जून 1857ला विशेषतः कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे यांनी नेतृत्व केलं होतं आणि 1858ला झाशीचे राणी आणि विशेषतः ग्वाल्हेरचे असणारे जे तात्या टोपे जे आहेत त्यांनी नेतृत्व केलं आणि त्यांनी एक निकराचा लढा हा त्या काळामध्ये दिलाय. म्हणून हा क्रम लक्षात ठेवा की मेरठचा उठाव, दिल्लीचा विजय, कानपूर आणि झाशी ग्वाल्हेर हा एक क्रम याच्यानुसार योग्य ठरतोय. मेरठच्या छावणीतून सुरू झालेला अग्निमनवा देशभर पसरला आणि मंगल पांडेंचं बलिदान हे या उठावाचं प्राथमिक स्फुल्लिंग हे ठरल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यामध्ये एबेल, जजनू, तस्मन व कॅप्टन जेम्स कुक यांनी या प्रदेशाच्या सागरी मोहिमा केल्या. तर त्या कोणत्या, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या सागरी मोहिमा केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता लक्षात ठेवा की एबल, जंजनू आणि कॅप्टन जेम्स कुक यांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या प्रदेशाच्या सागरी मोहिमा हे काय केल्या होत्या, यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. तर लक्षात ठेवा की या खलाशांनी एबल तस्मान हे न्यूझीलंड देशाचा शोध हा 1642 मध्ये लावला. जेम्स कुक हे ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीचा शोध आणि त्याचा नकाशा तयार करण्याची भूमिका घेतल्याचा उल्लेख करता येईल. म्हणजे या नवीन खंडाचा शोध लागला आणि सर्वात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा की या मोहिमांमुळे युरोपियन राष्ट्रांना या पॅसिफिक महासागराचा नवीन मार्गाची माहिती मिळाली, ज्यामुळे पुढील एक वसाहतवादाला एक प्रकारे काय झाली होती, सुरुवात झाली होती. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आहे सिएटो या कराराचं बोधचिन्ह कोणतं आहे. तर लक्षात ठेवा सिएटोचं बोधचिन्ह मूळ काय होतं, ढाल आणि त्यामध्ये आग्नेय आशियाचा नकाशा अशा पद्धतीचं हे सिएटोचं बोधचिन्ह आहे. म्हणजे हे बोधचिन्ह या कराराचा प्रतिनिधित्व करतात जे आग्नेय आशियाच्या संरक्षणाचं काय ते प्रतीक आहे असा उल्लेख करता येईल अशा पद्धतीचं. म्हणजे हे पूर्ण नाव साऊथ ईस्ट एशिया ट्रेटी ऑर्गनायझेशन, स्थापना ही 8 सप्टेंबर 1954. आग्नेय आशियातील कम्युनिस्ट प्रभावाला एक प्रकारे रोखणं हा एक उल्लेख आपल्याला करता येईल. म्हणजे याचे जे सिएटोचे सदस्य कोण कोण होते, तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, थायलंड, ब्रिटन, न्यूझीलंड, फिलिपाईन्स, फ्रान्स आणि पाकिस्तान हे याचे सदस्य देश म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात आढळणाऱ्या मुद्रा कोणत्या दगडापासून बनवल्या होत्या, तर अर्थातच टाईप या मग दगडापासून बनवल्याचा उल्लेख करता येईल. म्हणजे हडप्पा संस्कृतीमधलं प्रसिद्ध मुद्रा प्रामुख्याने स्टाईप नावाच्या मऊ दगडापासून ह्या काय केल्या होत्या, तयार केल्याचा उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की ह्या ज्या मुद्रा आहेत तर ह्या कशा पद्धतीच्या आहेत, चौरस आकाराच्या मुद्रा म्हणून आपल्याला याचा उल्लेख करता येईल. म्हणजे ह्या चौरस आकाराच्या आहेत. त्यावरून विविध प्राण्यांच्या आकृत्या विशेषतः बैल, हत्ती आणि एकशिंगी गेंडा अशा कोरलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसतं आणि ही व्यापारासाठी एक मुद्रा वापरल्याचे उल्लेख म्हणून आपल्याला करता येईल. म्हणजे लेनदेन करण्यासाठी किंवा व्यापार करत असताना त्याच्यावर जो एक असा सील ठप्पा मारला जातो तर त्यासाठी म्हणून हे मुद्रा वापरल्याचा उल्लेख करता येईल. आता हा दगड नैसर्गिकरित्या मऊ असल्यामुळे त्याच्यावर सूक्ष्म कोरीव काम करणं सोपं होतं. नंतर त्याला उष्णता देऊन काय केलं जातं, कडक केलं गेलं, ज्यामुळे त्यातून मुद्रा ह्या हजारो वर्ष ह्या काय झाल्या, टिकून राहिल्याचा उल्लेख करता येईल. पुढील पैकी अचूक साखळी ओळखा. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की ते म्हणजे सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी जुनागड जवळ सुदर्शन तलाव किंवा सम्राट अशोकाने सुदर्शन तलाव आणि समुद्रगुप्त आणि नालंदा या ठिकाणी लक्षात ठेवा सम्राट चंद्रगुप्त मौर्य जुनागड जवळ सुदर्शन तलाव. तर या सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांनी जुनागड जवळ सुदर्शन तलावाची निर्मिती केली होती. ही साखळी पूर्णपणे अचूक आहे. यामध्ये लक्षात ठेवा की चंद्रगुप्त मौर्याच्या आदेशानुसार त्याचा सुभेदार जो आहे म्हणजे पुष्यगुप्त याने धरण बांधलं. पुढे सम्राट अशोकाने यातून काय केले होते, कालवे काढले होते. हे एक वेगळे पण आपल्याला त्याच्याबद्दल सांगता येईल. प्राचीन जलव्यवस्थापनामध्ये जर बघितलं या तलावामुळे गुजरातमध्ये जुनागड परिसरात शेती प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा झाला. दुसरं लक्षात ठेवा शिलालेखांमध्ये रुद्रदामनचा जुनागडचा शिलालेख आहे, याच्या दुरुस्तीच्या आणि इतिहासाचा उल्लेख आपल्याला त्या रुद्रदामनच्या शिलालेखांमध्ये आढळतो. चुकीची जोडी ओळखा. लक्षात ठेवा बाणभट्ट हर्षचरित्र हे बरोबर आहे, विशाखा दत्त मुद्रा राक्षस हेही बरोबर आहे, सोमदेव कथा साहित्य सागर हेही बरोबर आहे. परंतु भारवी यांनी हे कुमारसंभव हे कुणाचं आहे, तर ते कालिदासाचं आहे.
कुमारसंभव हे कालिदासाने लिहिलंय. म्हणजे भारवीने काय केलं, भारवी कुमारसंभव ही जोडी चुकीची आहे, कारण कुमारसंभव हे कालिदासाचं महाकाव्य आहे. परंतु भारवीने काय लिहिलं होतं तर किरात अर्जुनीय हा ग्रंथ लिहिलाय. आता कालिदासाने कोणकोणते ग्रंथ लिहिले, कुमारसंभव, रघुवंशम, मेघदूत हे त्यांनी लिहिल्याचा उल्लेख करता येईल. म्हणजे हे काव्य स्वरूपांमध्ये आपल्याला सांगता येईल. बाणभट्टांनी काय केलं होतं, हर्षचरित्र, आणि दुसरं होतं त्यांनी कादंबरी ही लिहिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. विशाखा दत्तांनी काय लिहिलं, मुद्राक्षर, सोमदेवनी कथा साहित्य सागर आणि शूद्रकनी मृच्छकटिकम हे लिहिल्याचा उल्लेख करता येईल. योग्य जोडी लावा, सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिबा फुले, आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती आणि रामकृष्ण मिशन हे स्वामी विवेकानंद, म्हणून हे 1 नंबर बरोबर आहे. आता लक्षात ठेवा की याच्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा फुलेंनी 1873 मध्ये एक प्रकारे समतेचा विचार रुजवण्यासाठी म्हणून स्थापन केली. आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वतीने 1875 ला वेदाकडे चला ही भूमिका त्यांनी घेतली गेली. रामकृष्ण मिशन हे स्वामी विवेकानंदांनी 1897 ला लोकसेवा या दृष्टिकोनातून हे सुरू केल्याचा उल्लेख करता येईल. आता इतर संस्थांच्या मध्ये जर बघितले की प्रार्थना समाज दादोबा पांडुरंग तरखडकर, ब्राह्मो समाज राजाराम मोहन राय, परमहंस सभा दादोबा पांडुरंग तरखडकर म्हणून आपल्याला उल्लेख करतात. दत्ताजी व जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठवण्यात आले, त्याचे मुख्य कारण काय होते तर लक्षात ठेवा, मुख्य कारण होतं पंजाबमधली पकड घट्ट करण्यासाठी आणि नजीब खानाचं पारिपत्य करण्यासाठी दत्ताजी शिंदे आणि जनकोजी शिंदेंना पाठवलेलं होतं. म्हणजे मराठ्यांची पंजाबवरील पकड अधिक मजबूत करणं, नजीब खानाचा बंदोबस्त करणं या उद्देशाने दत्ताजी आणि जनकोजी शिंदेंना उत्तरेमध्ये रवाना करण्यात आलं होतं. हा एक उल्लेख करता येईल. याच्यामध्ये या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये लक्षात ठेवा की मराठ्यांनी अटक आजचं पाकिस्तान मधलं पर्यंत झेंडा हा मराठ्यांनी फडकवलेला होता आणि अफगाण आक्रमक अब्दालीला रोखण्यासाठी उत्तर भारतामध्ये मराठ्यांचं वर्चस्व असणं हे आवश्यक होतं. आणि यामध्ये लक्षात ठेवा की शौर्यगाथेच्या संदर्भामध्ये बुराडी घाट संघर्ष जो आहे, दत्ताजी शिंदे यांनी बुराडी घाटाच्या लढाईमध्ये नजीब खान आणि अब्दालीच्या सैन्याशी निकराची झुंज दिली आणि त्याच्यामध्ये जे दत्ताजी शिंदेंना विचारलं होतं की आता तू लढणार आहेस का, असं ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बचेंगे तो और भी लढेंगे, हे त्यांचं प्रसिद्ध उद्गार हे याच कालखंडामधला आहे असा उल्लेख करता येईल. आता महत्वाचा भाग लक्षात ठेवा की 1857चं पहिले हुतात्मे कोण होतं तर मंगल पांडे. सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. हडप्पा मुद्रा हे प्रामुख्याने स्ट्राईप दगडापासून बनवत होते. कुमारसंभव हे कालिदासाचं प्रसिद्ध महाकाव्य म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे मुघलकालीन चित्रकलेचा उगम कोणत्या चित्रकलेतून झाला तर लक्षात ठेवा इराणी चित्रकला, म्हणजे आजचं जे असणारं इराण आहे तर त्या इराणी चित्रकलेतून हे झाल्याचा उल्लेख करता येईल. म्हणजे मुघल काळामधली असणारी जी चित्रकला आहे तर ही चित्रकलेचा उगम प्रामुख्याने कशामध्ये आहे, इराणी म्हणजे त्या काळामध्ये पर्शियन असा उल्लेख केला जातो. त्या पर्शियन चित्रकलेतून झाला. हुमायूं बादशहानं इराणवरून काही प्रसिद्ध चित्रकार हे देखील त्या काळामध्ये भारतामध्ये आणल्याचा उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की ही मुघल शैली भारतीय आणि पर्शियन शैलीचं एक प्रकारे काय चित्रकलेचं एक प्रकारे मिश्रण म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे रेखाटन, उठावदार रंग, निसर्गचित्र ही या शैलीची वैशिष्ट्ये आहेत. अकबर आणि जहांगीर यांच्या काळामध्ये चित्रकलेला एक प्रकारे सुवर्णयुग आल्याचा उल्लेख करता येईल. म्हणजे जहांगीरच्या संदर्भाबद्दल तर तो असं म्हणत होता की एखाद्या व्यक्तीचं जर चित्र काढलं तर कोणत्या चित्रकारांनी त्याचा चेहरा काढलाय किंवा कोणी डोळे कोरलेले आहेत, कोणते कोरले हे मी सांगू शकतो, असा एक आत्मविश्वास हा जहांगीरला त्या काळामध्ये होता. हे एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. विशेषतः पक्ष्यांची चित्र काढणारा व्यक्ती म्हणून तो मनसूर म्हणून त्यांना त्याच्या नावाने ओळखलं जातं. आणि विशेषतः जहांगीर जो आहे तर तो स्वतः या चित्रकलेमध्ये पारंगत होता. हे एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की जेम्स हर्ग्विज यांनी स्पिनिंग जेनी हे सुरू केलं होतं. एडमंड कार्टराइज यांनी पॉवर लूम होतं. सॅम्युअल क्रॉम्प्टन यांनी म्यूल केलं होतं. जॉन के यांनी स्पिनिंग जेनी यांनी होतं तर स्पिनिंग जेनी हे जेम्स हर्ग्विज यांच्या काळामध्ये होतं. आता
आता लक्षात ठेवा की स्पिनिंग जेनीचा शोध हा जेम्स हार्ग्रीजने लावला, जॉन केने नाही. जॉन केनं फ्लाइंग शटल म्हणजे धावता धोटा जो आहे तर त्याचा शोध लावला होता, म्हणून जॉन के फ्लाइंग शटल धावता धोटा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. सुबैया कोणत्या सत्तेच्या ताब्याखाली भारताच्या स्वातंत्र्यासाठी कार्य करत होते, तर ते फ्रेंचांचा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. म्हणजे कामगार नेते सुबैया हे फ्रेंच सत्तेच्या ताब्यातील असणारे जे पॉंडिचेरी आहे तर ते त्या स्वातंत्र्याच्या साठी सक्रिय म्हणून ते त्या काळामध्ये काम करत होते. हे एक वेगळं वैशिष्ट्य सांगता येईल. बहिर्जी नाईक हे हेर खात्याचे प्रमुख होते, तर प्रतापराव गुजर हे कशाचे प्रमुख होते, तर घोडदळाचे सरनौबत म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा की प्रतापराव गुजर हे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये घोडदळाचे सरनौबत होते. त्यांच्या शौर्यामुळे महाराजांनी त्यांना काय केलं होतं, प्रतापराव ही पदवी त्यांना दिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता लक्षात ठेवा की हे जे दर्शवलेलं बोधचिन्ह आहे ते कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचं आहे, तर लक्षात ठेवा हे राष्ट्रकुल कॉमनवेल्थ नावाची जी संघटना आहे तर त्याचं हे बोधचिन्ह म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता हे जे राष्ट्रकुल आहे याच्यामध्ये किती देश आहेत, तर 54 सदस्य देश जे आहेत तर त्यांचं आंतरराष्ट्रीय संघटनेचं हे बोधचिन्ह म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. नदी आणि संस्कृतीच्या संबंधाबद्दल हडप्पा रावी नदीच्या डाव्या तटावर म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. तर हुलास कोणता आहे, तर ते यमुनेच्या संदर्भाबद्दल उल्लेख करता येईल. म्हणजे हडप्पा या ठिकाणी रावी नदीच्या किनारी आहे, तर उत्तर प्रदेशामधलं हुलास हे हडप्पाकालीन ठिकाण हे यमुना नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेला आहे. हा एक भाग तुम्ही नीटपणाने लक्षात ठेवा. इसवी सनाच्या पहिल्या शतकात फुनान या प्राचीन राज्याची स्थापना कोणत्या देशात करण्यात आली, अर्थातच लक्षात ठेवा कंबोडिया या देशामध्ये स्थापना करण्यात आली. आता या संदर्भाबद्दल चर्चा आपण करतोय त्यावेळेस लक्षात ठेवा की फुनान हे कंबोडियामधलं पहिलं हिंदू राज्य हे मानलं जातं. याची स्थापना कौंडिन्य नावाच्या भारतीय ब्राह्मणांनी केल्याचा उल्लेख चीनी ग्रंथांमध्ये आढळतो. आता लक्षात ठेवा की लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी विशेषतः काय केला, संपादित केला, तर ते माईम भट यांनी संपादित केल्याचा उल्लेख करता येईल. म्हणजे लीळाचरित्र हे मराठीतलं पहिलं चरित्र ग्रंथ मानलं जातं. त्याच्यामधून महानुभव पंथाचे प्रवर्तक चक्रधर स्वामींच्या आठवणीचं संकलन हे माहीम भटांनी केलं होतं असा उल्लेख करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.